नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पौष्टिक अशी नाचणीची आंबोळी करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया। 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे। नाचणीचं पीठ चाळून घेतलं आहे। अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे। अर्धी वाटी दही घेतलं आहे। बाउल घेतला आहे। बाउलमध्ये नाचणीचं पीठ टाकूया। अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी दही, 1 वाटी पाणी टाकते। सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं। सर्व साहित्य 2 ते 3 मिनिटं अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। मिश्रणाच्या गाठी राहिल्या नाही पाहिजेत। सर्व साहित्य छान मिक्स झालंय। याच्यावर झाकण ठेवते। हे पीठ 10 मिनिटं आपण साईडला ठेवून देऊया, म्हणजे याच्यामधला रवा छान फुलून येईल। नाचणीच्या पिठाच्या आंबोळ्या करण्यासाठी पीठ भिजत ठेवले आहे। तोपर्यंत आंबोळ्यांबरोबर खाण्यासाठी चटणी करून घेऊया। त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया। छोटी 1 वाटी खोवलेलं ओलं खोबरं घेतलं आहे। 2 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा डाळवं, 2 हिरव्या मिरच्या, चटणीला आंबटपणा येण्यासाठी थोडी कैरी घेतली आहे। साल काढून कैरीचे तुकडे करून घेतलेत। जर तुमच्याकडे कैरी नसेल तर तुम्ही लिंबाचा रस किंवा चिंच वापरू शकता। सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करून घेऊया। मिक्सरचं भांडं घेतलं आहे। ओलं खोबरं टाकूया, डाळवं, 2 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेते। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे। कैरी, चवीनुसार मीठ, छोटा पाव चमचा साखर टाकते। साखर टाकल्यामुळे चटणीची आंबट गोड तिखट अशी छान चव लागते। तुम्हाला आवडत असेल तर साखर टाका। थोडंसं पाणी टाकते। 2 चमचे पाणी टाकले। चटणी वाटून घेऊया। मिक्सरमध्ये चटणी वाटून घेतली आहे। चटणीला छान रंग आला आहे। तुमच्या आवडीनुसार चटणी घट्ट पातळ करू शकता। चटणी काढून घेऊया। चटणीला फोडणी देऊन घेऊया। चटणीला फोडणी देण्यासाठी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे। अर्धा चमचा मोहरी टाकूया। मोहरी छान तडतडली। अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं। सर्व फोडणी चटणीवर टाकूया। मिक्स करून घेऊया। आंबोळीबरोबर खाण्यासाठी चटणी तयार झाली आहे। आंबोळीचं पीठ बघूया। पीठ छान भिजलं आहे। थोडं घट्ट झालं आहे। याच्यामधला रवा छान फुलला आहे। पाव वाटी पाणी टाकते। जास्त पातळ करायचं नाही। सर्व मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ टाकते। मिक्स करून घेऊया। पिठाची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे। खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही। गॅसवर आंबोळी करण्यासाठी तवा तापत ठेवला आहे। या मिश्रणामध्ये छोटा अर्धा चमचा इनो टाकते। इनो ॲक्टिवेट होण्यासाठी 1 चमचा पाणी टाकूया। मिक्स करून घेऊया। इनोच्या ऐवजी तुम्ही पाव चमचा खायचा सोडाही टाकू शकता। याच्यामुळे आंबोळ्यांना जाळी छान येते। इनो टाकल्यानंतर पटकन मिक्स करून घ्यायचं आहे। आंबोळ्या करायला घेण्याच्या आधी ही स्टेप करायची आहे। इनो टाकल्यानंतर पटकन आंबोळ्या करायला घ्यायच्या। आंबोळ्या करायला घेऊया। आंबोळी करायला घेऊया। गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे। तवा छान तापला आहे। थोडंसं तेल टाकूया। टिश्यू पेपरने तेल सगळीकडे पुसून घेऊया। गॅस कमी केला आहे। थोडासा पाण्याचा शिंतोडा मारते। पाणी पुसून घेऊया, म्हणजे तव्याचं टेम्परेचर कमी होतं। आंबोळीचं पीठ टाकूया। जास्त पसरवायची नाही, जाड ठेवायची। आंबोळी तुम्हाला किती लहान मोठी करायची त्यानुसार पीठ टाकायचं। याच्यावर झाकण ठेवूया। मीडियम गॅसवर अर्धा मिनिट झाकून ठेवूया। अर्धा मिनिट झालं आहे। झाकण काढून बघूया। कडेकडेने तेल सोडूया। उलटवून घेऊया। आंबोळीला छान जाळी आली आहे। छान रंग आला आहे। दुसऱ्या बाजूने 1 मिनिटभर भाजून घेऊया। उलटवून बघूया।
आंबोळी दुसऱ्या बाजूने छान भाजल्या गेली आहे, काढून घेऊया. आंबोळी काढल्यानंतर जाळीवर ठेवायची, म्हणजे त्याची वाफ निघून जाते. अशा प्रकारे जाळीवर ठेवायची. दुसरी आंबोळी करायला घेऊया. तव्यावर थोडंसं पाणी शिंपडते, पुसून घेऊया. आंबोळीचं पीठ टाकूया. हलकंसं पसरून घेऊया. मीडियम गॅसवर 1 मिनिटभर झाकण ठेवूया. 1 मिनिट झाला आहे, झाकण काढून बघूया. कडेकडेने तेल सोडूया. उलटवून घेऊया. छान झाली आंबोळी. आंबोळीला छान जाळी पडली आहे, छान रंग आला आहे. मीडियम गॅसवर 1 मिनिट दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया. 1 मिनिट झाला आहे, उलटवून घेऊया. दुसऱ्या बाजूने छान भाजली गेली आहे. काढून घेते, जाळीवर ठेवते. आपली आंबोळी तयार झाली आहे. आंबोळ्या तयार झाल्यानंतर अशा प्रकारे जाळीवर ठेवायच्या, म्हणजे त्याची वाफ निघून जाते. आंबोळ्या तयार झाल्या आहेत. आंबोळ्यांना छान जाळी पडली आहे, छान रंग आला आहे. आंबोळ्या प्लेटमध्ये सर्व करूया. आपल्या नाचणीच्या आंबोळ्या तयार झाल्या आहेत, प्लेटमध्ये सर्व केल्या आहेत. छान झाल्या आहेत आंबोळ्या. आंबोळ्यांना छान जाळी पडली आहे, छान मौसूद झाल्या आहेत. कैरीच्या चटणीबरोबर सर्व केले आहेत. आपण याच्यामध्ये दही टाकल्यामुळे याची छान आंबटसर चव येते. दही टाकल्यामुळे पीठ थोडं फर्मेंट होतं. आंबोळ्यांना छान जाळी पडते, झटपट होतात. डब्यासाठी देऊ शकतो, नाश्त्यासाठी करू शकतो. आंबोळ्या कशा झाल्या ते बघूया. आंबोळ्यांना दोन्ही बाजूनी छान जाळी पडली आहे, छान मौसूद झाल्या आहेत. छान झाल्यात आंबोळ्या. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.